मी प्रोफेसर डी.जे. सोमनाथ. तर खूप जणांना डाऊट आहे की डिप्लोमा फर्स्ट इयरचं रजिस्ट्रेशन तर कंप्लीट झालं आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप्स काय असतील हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहे. ओके. जर समजा ज्याला काहीच माहीत नसेल, डिप्लोमा फर्स्ट इयरचं रजिस्ट्रेशन कंप्लीट केलं आहे, मग पुढचे स्टेप्स काय असतील काहीच माहीत नसेल, तर आपल्या चॅनल थ्रू सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितल्या जाईल. फक्त हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि पुढच्या अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट्स वेळेवर मिळतील. ओके. तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं डिप्लोमा फर्स्ट इयरचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेली आहे. 30 जून लास्ट डेट होती. ऑलरेडी 2 वेळा डेट वाढलेली आहे. आता ह्याच्या पुढे डेट एक्सटेंड होणार नाही. 30 जूनला लास्ट डेट रजिस्ट्रेशनची आहे. रजिस्ट्रेशन नंतर पहिलं पुढची डेट काय असणार आहे? 1 जुलै. मग 1 जुलैला काहीच नाही, गॅप असणार आहे. पुढचं सेकंड ऑफ जुलै. सेकंड ऑफ जुलै म्हणजे 2 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असेल. आता एक्झॅक्टली प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा अर्थ काय असणार आहे? तात्पुरता गुणवत्ता यादी. तात्पुरता गुणवत्ता यादी ह्याचा अर्थ काय असणार आहे की ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे की तुमचं जे नाव असेल, गाव असेल, डेट ऑफ बर्थ असेल किंवा तुमचं कॅटेगरी असेल, ते सगळे डिटेलमध्ये येणार आहे. ते डिटेलमध्ये तुम्ही चेक करायचं आहे करेक्ट आहे का. ओके. ज्यांचं सगळं इन्फॉर्मेशन करेक्ट असेल त्यांनी काहीही करायचं नाही. डायरेक्टली तुमचं काम काय असणार आहे? ऑप्शन फॉर्मला असेल. ऑप्शन फॉर्म कधीपासून चालू आहे? 8 जुलै ते 10 जुलै पासून 8 जुलैपासून 10 जुलैपर्यंत ऑप्शन फॉर्म असेल. 3 दिवस तुम्हाला वेळ असेल. मग त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली ऑप्शन फॉर्म भरायला स्टार्ट करायचं आहे. ओके. कसं भरायचं काय नाही सगळं डिटेलमध्ये मी आपल्या चॅनल थ्रू सांगत जाईन एक एक स्टेप. ओके. तर पहिल्यांदा 2 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टला तुम्ही फक्त सगळे डिटेल चेक करायचे. त्या डिटेलमध्ये काहीतरी चेंजेस असले, फॉर एक्झाम्पल तुमचं डेट ऑफ बर्थ चुकला असेल किंवा नाव चुकलं असेल, स्पेलिंग चुकली असेल, तर ते डायरेक्टली तुम्ही काय करायचं, जिथं तुम्ही काय केलं नियरेस्ट एफ सी सेंटरचा नियरेस्ट कॉलेजमध्ये जिथं तुम्ही फॉर्म सबमिट केलं आहे तिथं जायचं, त्यांना सांगायचं की असे असे प्रॉब्लेम्स आहेत, मग मला चेंजेस करून द्या. त्यांनी तुम्ही चेंजेस करून देतील. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ज्यांचे डॉक्युमेंट अजून दिलेलेच नाही आहेत किंवा फॉर एक्झाम्पल अजून नॉन क्रिमिलियर आलं नसेल किंवा काही जणांचं EWS सर्टिफिकेट आलं नसेल, कास्ट सर्टिफिकेट आलं नसेल, असे काही काही लोक स्टुडंट्स असतात. मग त्यांनी काय करायचं, त्यांना वेळ कधी दिली आहे? 3 जुलैपासून 5 जुलैपर्यंत. फॉर एक्झाम्पल जर समजा तुमचं नॉन क्रिमिलियर आलं नसेल, वेळ लास्ट कधी आहे तुम्हाला? 5 जुलैपर्यंत. किंवा EWS सर्टिफिकेट आलं नसेल, तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल EWS मध्ये, तर तुम्हाला 5 जुलैपर्यंत वेळ आहे. ओके. तर तुम्हाला लक्षात घ्या, एवढं व्यवस्थित ऐकून घ्या. जर समजा तुमचं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर नसेल तर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये ओपन कॅटेगरी दाखवत आहे. ओके. आणि जर समजा तुम्ही डॉक्युमेंट दिलेत 3 जुलै ते 5 जुलैपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केलात, तर तुमचं ओपन कॅटेगरीचं कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल. ओके. जे काय कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीमध्ये तुमचं कन्वर्ट करून घेतलं जाईल. जर तुम्ही वेळेवर डॉक्युमेंट दिलं जास्तीत जास्त 5 जुलैपर्यंत, आणि डॉक्युमेंट ज्यांनी देऊ शकले नाहीत त्यांना काय होईल? काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचा फॉर्म काय रिजेक्ट होणार नाही आहे, काहीच अडचण नाही. फक्त एवढंच की तुमचं कॅटेगरी जे आहे ओपन कॅटेगरी कन्सिडर केलं जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा कॅटेगरी कुठला असेल, OBC असेल, NT असेल, SC असेल, कुठलाही कॅटेगरी असू द्या, मग तुमची कॅटेगरीनुसार तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही. बेनिफिटचा अर्थ काय असणार आहे? तुमचं रँक लागत असताना, म्हणजे तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये फॉर एक्झाम्पल जर समजा 85% ओपन कॅटेगरीला ही पर्टिक्युलर ब्रँच लागत असेल, मग तेच कॅटेगरीवाल्यांना 82-83% लागतंय, मग एवढं तुमचं लॉस होत आहे. तेवढंच प्रॉब्लेम येणार, बाकीचं तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. मग 3 जुलै ते 5 जुलै ज्यांनी डॉक्युमेंट कंप्लीट नाही केलं किंवा इनकम्प्लीट आहे किंवा फॉर्ममध्ये काय चुका असतील त्यांच्यासाठीच आहे. मग ज्यांनी बघा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं व्यवस्थित असेल, फॉर्म फिलअप केला असेल, सगळे ओके असतील, तर तुम्ही काही करायचं नाही. तुम्ही फक्त डायरेक्टली कधी चेक करायचं? फायनल मेरिट लिस्ट 7 जुलैला आहे. 6 जुलैला काहीच नाही, गॅप आहे. परत 7 जुलैला तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट आहे. ओके. फायनल मेरिट लिस्टला आता 2 प्रकारचे लोक असणार आहेत. पहिल्यांदा ज्यांचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही अडचण नाही, सेम तुमचं आहे तसं फायनल मेरिट लिस्टला येईल. ओके. म्हणजे ज्यांचं काहीच प्रॉब्लेम नव्हतं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये, कॅटेगरी असू द्या, डेट ऑफ बर्थ असू द्या, नाव असू द्या, सगळ्या गोष्टी जर करेक्ट असतील तर त्यांचं काही काम नाही. फायनल मेरिट लिस्ट जरी चेक केलं तरी सेमच असणार आहे. आणि ज्यांचं जर समजा डेट ऑफ बर्थ चेंज असेल किंवा फॉर्ममध्ये काय तर चुका असतील, ठीक आहे, मग त्यांनी चेंजेस करून फक्त चेक करायचं की फायनल मेरिट लिस्टला माझे चेंजेस झालेत का. फॉर एक्झाम्पल काही काही जण डॉक्युमेंट सबमिट नाही केलेत, त्यांनी डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुमचं कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे का फायनल मेरिट लिस्टमध्ये, एवढंच चेक करायचं. आणि जर समजा तुमचं जर चेंज झालं नाही तर फायनल मेरिट लिस्टचं नावातच आहे फायनल असणार आहे, त्याच्यामध्ये परत काही चेंजेस होऊ शकणार नाहीत. त्यामुळे तुम्ही एवढं व्यवस्थित समजून घ्या की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं काही प्रॉब्लेम असेल, काही का असेल, ते तुम्हाला 3 दिवस वेळ दिलेला आहे. 3 जुलै, 4 जुलै आणि 5 जुलै.
ह्या 3 दिवसातच तुम्हाला जे काय चेंजेस करायचे असतील, म्हणजे तुमचे जे फॉर्ममध्ये चुका असतील किंवा जर कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करायचं असेल, डॉक्युमेंट राहिले असतील, तेवढं 5 जुलैपर्यंत वेळ आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वेळ दिला जाणार नाही. त्याच्यानंतर 7 जुलैला काय असणार आहे, फायनल मेरिट लिस्ट असणार आहे. फायनल मेरिट लिस्ट याचा अर्थ काय असणार आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. फायनल मेरिट लिस्ट याचा अर्थ सगळं तुम्हाला जे असेल, तुमचं कॅटेगरी, डेट ऑफ बर्थ, जे काय असेल त्याच्यामध्ये फायनली तुमचं येणार आहे आणि त्याच्यामध्ये परत काही चेंजेस होणार नाहीत. काही चेंजेस होत नसते. फायनल मेरिट लिस्ट नंतर तुम्हाला काहीच चेंजेस करता येत नाही. जे चेंजेस करता येते तुम्हाला कधी, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे 2 जुलैनंतर 3 जुलैपासून 5 जुलैपर्यंत तुमच्या फॉर्ममध्ये चेंजेस करता येते. त्याच्यानंतर 7 जुलैला जे काय असेल ते तुमचं फायनल असेल. कॅटेगरी असू द्या, डेट ऑफ बर्थ असू द्या, नाव असू द्या, जे काय असेल ते फायनल असणार आहे. त्याच्यानंतर 7 जुलैनंतर पुढचं 8 जुलैपासून 10 जुलैपर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करायचा आहे. आता ऑप्शन फॉर्म कसं फिलअप करायचं, काय नाही, हे याच्या रिलेटेड मी परत एकदा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ क्रिएट करणार आहे. कारण की ऑप्शन फॉर्मचे रूल्स काय असतील, खूप जणांना कन्फ्युजन आहे. त्यांना कळत नाही नेमकं ऑप्शन फॉर्म कसं भरायचं, चुका होत असतात. त्याच्यासाठी अजून एक व्हिडिओ काढावा लागेल, कारण की ही व्हिडिओ परत खूपच लेंदी होईल. ओके, मग ज्यांना काही डाऊट्स असतील तर त्यांनी विचारू शकता. आणि अजून एकदा मी परत एकदा लास्ट 1 मिनिटात पूर्ण समरी रिपीट करतो. तर पहिल्यांदा बघा, मी काय म्हणलं, 30 जून हे लास्ट डेट रजिस्ट्रेशनची होती. त्याच्यानंतर 2 जुलैला तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 2 टाईपचे लोक असतात. एक तर त्यांना काही चेंजेस करायचे नाहीत, मग त्यांनी काय करायचं नाही, डायरेक्टली ऑप्शन फॉर्मच्या वेळेस चेक करायचं, पुढचे ऑप्शन फॉर्म भरायचं. आणि ज्यांचे काही चेंजेस करायचे असतील 3 जुलैपासून 5 जुलैपर्यंत तुम्हाला वेळ दिला जाईल. जे काही चेंजेस असतील, कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करायचं असेल किंवा तुमचं काही तर फॉर्ममध्ये चुका असतील, ते 3 जुलैपासून 5 जुलैपर्यंत वेळ आहे. त्याच्यानंतर 7 जुलैला फायनल मेरिट लिस्ट लागेल. फायनल मेरिट लिस्ट याचा अर्थ त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही. ओके, आणि ज्यांचं जर समजा मेरिट लिस्टमध्ये नावच आलं नाही, त्यांनी डायरेक्टली लगेच नियरेस्ट FC सेंटरला कॉन्टॅक्ट करायचं. ओके, FC सेंटरचा याचा अर्थ तुमचे नियरेस्ट म्हणजे जवळचं कॉलेज जे काय त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आणि त्यांना विचारायचं. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं लास्ट म्हणजे ऑप्शन फॉर्म 8 जुलैपासून 10 जुलैपर्यंत आहे. हे 10 जुलैपर्यंत आहे. त्याच्यानंतर पुढचे जे स्टेप्स असतील, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कसं चेक करायचं, काय नाही आहे, त्याच्यामध्ये काय काय बघायचं, हे सगळं डिटेलमध्ये आपण एक व्हिडिओ अपडेट करत जाणार आहे. ओके, मग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागेल, वेळ वगैरे ते कसं सांगता येत नसते. कधीही लागू शकते, 2 जुलैला पण लागू शकते किंवा कधी कधी 3 जुलैच्या सकाळी पण लागू शकते. हे डिटेलमध्ये आपण, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट लगेच मिळेल. ओके, ज्यांनी चॅनलला नवीन असतात सबस्क्राईब करा. ओके, नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनलला नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. थँक्यू.